आजचा अभंग आहे. भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, बहारी मोकलितो बाण, ज्याचा त्यासी कळे गुण, करावा उपदेश निवडोनी तरी दोष, तुका म्हणे वाटे चुकता आडराने काटे. याचा अर्थ आहे, सर्व प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे हा संकेत मी जाणतो. त्यामुळे मी जे कठोर बोलतो त्या वाघबाणाने ज्याचा त्याला गुण कळून येतो, गुण आणि दोष याची निवड करून यथोचित उपदेशच करावा तसा मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर वाट चुकून भलतीकडे जाल तर आड रानात तुम्हाला काटेच पोचतील. हरिभक्तांना माहीत असते की सर्व जीव भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत आणि त्यांना विसरून या जगामध्ये दुःख भोगत आहेत, तसे जंगलात वाट चुकलेले व्यक्ती. पण हरिभक्तांना त्यांचा कळवळा येतो, म्हणून ते शर्थीने प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. श्रीमद भागवतमध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात, प्रायेण देवमुनेहा सविमुक्ती कामा, मौनम चरंती विजने न परार्थनिष्ठा, नैतान विहाय कृपणान विमुक्मुक्षु एको, नान्यम तदस्य शरणम भ्रमतो अनुपश्ये. अर्थात, हे नृसिंहदेव, समाजामध्ये अनेक संतपुरुष आहेत, पण त्यांना केवळ स्वतःच्या उद्धारातच स्वारस्य असल्याचे मी पाहिलेले आहे. मोठमोठ्या नगराचा विचार न करताच ते ध्यान धारण्यासाठी हिमालयात किंवा एखाद्या वनात जातात आणि तेथे मौनव्रत धारण करतात. त्यांना केवळ स्वतःच्या उन्नतीतच रस असतो. तथापि माझ्याविषयी सांगावयाचे तर मला इतर सर्व दीनजनांना सोडून एकट्यानेच मुक्त होण्याची मुळीच इच्छा नाही. कृष्ण भावनेविना आणि तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेतल्याविना मनुष्य सुखी होऊ शकत नाही, हे मी जाणतो. म्हणून मी सर्व दीन व्यक्तींना पुन्हा तुमच्या चरणकमळांच्या आश्रयास आणू इच्छितो. याच भावनेने हरिभक्त कधीकधी कठोर शब्दांनी समाजाच्या उद्धारासाठी प्रचार करतात. जय हरी विठ्ठल.